गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रातील पुनर्जन्म आणि पूर्वजन्मांच्या स्मृती. 43 आणि 50व्या अध्यायांमध्ये काळाच्या पडद्याआड दडलेल्या पूर्वजन्म आणि पुनर्जन्माच्या स्मृती उघडणारं गूढ दालन आहे. एकाच वाक्यानं विसरलेला भूतकाळ उजेडात आणणारी ही रहस्यमयता आहे. 43व्या अध्यायामध्ये राणी कुमुद्वती पती राजा विमर्शन याला एक साधा पण गूढ प्रश्न विचारते. राजाची निस्सीम शिवभक्ती परंतु त्याचं स्त्रीलंपट वर्तन या विरोधाभासाबद्दल ती विचारते. त्या एकाच प्रश्नानं राजाच्या पूर्वजन्मांच्या स्मृती जागृत होतात आणि मग राजा विमर्शन केवळ स्वतःचा पूर्वजन्म सांगून थांबत नाही तर राणी कुमुद्वतीचा पूर्वजन्मही सांगतो. तसंच पुढे 7 जन्म ते दोघंजण कोणत्या राजघराण्यात जन्म होऊन पतीपत्नी होतील याबद्दल देखील सविस्तर सांगतो. एकाच वाक्यानं स्मृती जागृत होणं म्हणजे आत्म्यावरच्या खोल संस्काराचाच प्रत्यय आहे. 50व्या अध्यायामध्ये देखील पुन्हा हेच पाहायला मिळतं. विदुरानगरीचा राजा दर्शनाला आल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू त्याला धोबी म्हणून हाक मारतात. तो राजा पूर्वजन्मी एक साधा धोबी होता, परंतु श्रीपाद श्री वल्लभ दत्तप्रभूंच्या कृपेनं तोच पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. इथे कर्म, कृपा आणि स्मृती यांचा अद्भुत संगम दिसतो. या अध्यायांमधून श्री गुरुचरित्र हेच सांगतं की भूतकाळ विसरला जाऊ शकतो, परंतु तो नष्ट होत नसतो. योग्य क्षण आणि श्री गुरूंच्या कृपेनं जन्मोजन्मींचा इतिहास एका क्षणामध्ये उलगडला जाऊ शकतो. गुरुदेव दत्त.